उभारीला हात उभारीला हात उभारीला हात उभारीला हात उभारीला हात उभारीला जगी जानविली जानविली जानवी जगी जानविली मा जगी जानविली मात जानविली जगी जानवील मात जगी जानवील मात जगी जानवी जगी जानविली मात जगी जानविली मात जगी
आया जगा होय धनी आया जगा होय धनी आया जगा Hare Jai
जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धणी किंवा आल्या याचका पुरे धणी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धणी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धणी विठाला मैडुनाथं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो गंगा करो प्रथम हरि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणादंताचे या दुसरे चरणादंताचे ज्यांच्या कृपादान कथेचा विसारो ज्यांच्या कृपादान कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सत्पदास कलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोजते जस्पुरत्तिक प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाद लोपावन झालो चराचरी बहलरसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनस्कृते सत्त्वोद्रिक्त मृणाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः त्रितबलधामं सुरशैलापदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धणी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत तुकोबारा यांचा हा चार चरणाचा या जगाला या विश्वाला या ठिकाणी हात उभारून जाणीव करून देतात। काय आहे, जाणीव करून दिल्याशिवाय जाणीव होत नाही। तुम्ही आम्ही झोपलेलो आहोत है की नाही। या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयम यस्याम जागृती भूतानी सा निशा। जिथं ते जागे तिथं आपण झोपलेलो आहोत आणि जिथं ते झोपलेले तिथं आपण जागे आहोत। थोडस इको कमी, हालो हालो कमी हालो हालो कमीच करा, कमी करा, हालो 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 थोडस मोकळा सोडा आवाज, जरा बाथरूम सारखा यायला लागलाय। हालो 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 ट्रबल हालो 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 थोडस बास, हालो 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 जास्त झाला, ट्रबल कमी, हालो हालो
हॅलो, थोडस गेंद वाढव. हॅलो 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 हॅलो. विठाल 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 हरी विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुम्ही आम्ही जिथे झोपलोय तिथे संत जागे आहेत. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर निरंतर सातत्यानं ते जागवतात. आणि ती जागृती देण्यासाठी काय होतंय, कधी कधी हात वर करावे लागतात. लक्षात घ्या, हात वर करण्याचा अर्थ बरेच आहे. जेव्हा सिलेंडर व्हायचं तेव्हा सुद्धा काय करतो आपण, सिलेंडर होतं ना, हात वर करतो. आणि एवढ्या गर्दीतनं तुमचं लक्ष जर, त्यांचं लक्ष जर वेधून घ्यायचं असेल तर काय करायचं, हात वर करायचं. आणि हात वर करावे लागतात. जरी मोबाईल असले, आता कुंभमेळ्यामध्ये जरी गडबड असं हात करायचे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा या अभंगातून हात उभारून सांगतात, जगी जाणविली मात काय काय झालंय, देव बैसले सिंहासनी. आज मुठवलीमध्ये खरं सोनियाचा दिवसाची अमृते पाहला. आज खरंच किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज मुठवलीकरांचं समस्त ग्रामस्थ मंडळी, आबाल वृद्ध तरुण, आमच्या माता माऊल्या, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी 2 दिवसापासून या कार्यक्रमाला लागून आहे. आमचे पोलीस पाटील आपल्या गावचे रामजी सावंत आहे की नाही, फार आग्रह केला त्यांनी. माझं काही येणं झालं नसतंच, पण आग्रह आणि तुमचं प्रेम याच्यामुळं ते येणं झालंय. लक्षात घ्या. आणि आज मी तो याची देही याची डोळा हा सुख सोहळा या ठिकाणी मी पाहिलाय. सकाळपासून मी इथे आहे. आणि खरंच आज या ठिकाणी ग्रामदैवत आपलं बापूजी देव आहेत, भैरवीनाथ आहेत, मुख्य देवता जी ग्रामदेवता आपली आहे, आणि वाघजाई देवी, सोमजाई देवी, श्री बापदेव आणि श्री काळभैरव अशा देवतांची इथं काय झालेली आहे, स्थापना नाही, प्राण प्रतिष्ठा. काय झालेली इथं, तुम्ही म्हणा स्थापना, स्थापना नाही, प्राण प्रतिष्ठा. आज या देवतेमध्ये काय झालेलं आहे, प्राण आपण ब्राह्मणाद्वारे, याज्ञिकांद्वारे आज गेल्या 2 दिवस ही विधी चालू आहे. आणि आज योग्य मुहूर्तावर, तुमच्या आमच्या मुहूर्तावर नाही, तो जो मुहूर्त असतो त्या मुहूर्तावर त्या ठिकाणी आज सर्व साधू संतांच्या, सर्व थोरा मोठ्यांच्या सानिध्यामध्ये आज आपल्या गावाला जे आपण इथं साक्षी आहोत. बरं माझं बोलणं तुम्हाला कळतंय का नाही कोणास ठाऊक. आता हे मंदिर, या मूर्ती 200 वर्ष, 100-200 वर्ष यांना काही होणार नाही. आता जरी तुम्ही ठरवलं की मंदिर आता परत बांधू, जरा आता जरा गडबड झाली, पण आता होईल, आता नाही. बघ लक्षात घ्या, आता झालं, मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा झाली. आता पुढची आपली 2री 3री पिढी जेव्हा हे त्या ठिकाणी काय होईल असं वाटेल त्यांना की आता आपल्याला काय करावं लागेल, या मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागेल, परत मूर्ती प्राण प्रतिष्ठा, तेव्हा आपण नक्कीच. मग आता या देवतेंची प्राण प्रतिष्ठा करण्याचा योग कुणाला आलाय, तुम्हा ग्रामस्थांना आलाय. किती भाग्यवान आहात तुम्ही. आणि मी पेटीत टाकण्यासाठी दक्षिण पण ऐकली, चांगले आकडे लागले, आवाज येत होता मला आकड्यांचा. किती झालाय बघा, 2,17,000 वर्गणी आपली गोळा झाली. जरा मंदिराकरता टाळ्या वाजवा, जरा दात्यांकरता दात्यांचे खरंच आभार, धन्यवाद. आणि हा काही छोटासा कार्यक्रम नाही, 2 दिवस झाले अन्नदान चालू आहे की नाही. इतर यज्ञाचा खर्च वगैरे, कलश आहे, मूर्ती आहेत, आज डेकोरेशन आहे. आणि माननीय श्री आपल्या परिसराचं एक वैभव, परिसराचं लाडकं नेतृत्व असणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार कुमारी आदित्यताई तटकरे व माननीय आमदार श्री अनिकेतजी तटकरे यांच्या विकास निधीतून सभामंडप, भैरवीनाथ महाराज मंदिराचे उर्वरित बांधकाम श्री किरण दत्ताराम धनवी तसेच ग्रामस्थ व देणगीदार यांच्या सहकार्यातून झालेला आहे. आणि हा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी कधी झालेला आहे, सकाळीच या ठिकाणी झालेला आहे. आणि माननीय खासदार श्री आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके खासदार
माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब, जरा टाळ्या वाजवा यांच्याकरता सगळ्यांनी. आणि अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी घडत आहे आणि आपल्या गावचे या ठिकाणी सौभाग्यवती एक मान्य श्री कविता तुळशीराम शेळकेजी आहेत, तसेच अध्यक्ष आपल्या या कमिटीचे संजयजी आहेत, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे आहेत, अशोकजी तुपकर आहे, सुनील शेळके आहेत, आदी सगळी सदस्य मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मान्यवर, या सगळ्यांच्या सहयोगानं आज हे कार्य या ठिकाणी घडून आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज माझ्या सन्मुख माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण वेदांत वाचस्पती डॉक्टर ज्यांना त्यांना मिळालेली आहे, रायगड भूषण ज्यांना आपण म्हणतो, असे हरिभक्तपण माझे ज्येष्ठ बंधू मारुती महाराज कोल्हटकर तेही सन्मुख या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व किल्ल्याचे आमचे भाऊ महाराज तेही या ठिकाणी बसलेले आहेत. शिरसे हरिभक्तपरायणचे शिरसे महाराज तेही या ठिकाणी माझ्या सन्मुख बसलेले आहेत. आणि सगळी गुणीजन टाळकरी मंडळी, सगळ्यांचा आता नामोल्लेख त्याच्यातच वेळ जाईल, आहे की नाही. काहींचं नाव घेतो, काहींचं घेता येणार नाही. विणेकरी आहेत, चोपदार आहेत, आत्ता ज्यांची चाल ऐकली ते हरिभक्तपरायण, तुम्ही दरवर्षी सप्ताहामध्ये त्यांना पाहता ऐकताय. उत्कृष्ट कीर्तनकार, गायक, वादक, चौकोनी चिरा आम्ही ज्यांना म्हणतो ते हरिभक्तपरायण महेंद्र महाराज मळेकर, जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्यांना साथ केली हरिभक्तपरायण आमचे जावई विकास महाराज कोस्तेकर. तसेच आपल्या परिसराचं भूषण, संगीत रत्न, संगीत अलंकार आमचे रवी महाराज मरोडे, जरा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. सगळी गुणीजन मंडळी, माझ्याबरोबर हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आलेले आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना साथ देणारे हरिभक्तपरायण आमचे नरेश महाराज, आता आमच्या परिसरातले गायक आहेत, सुंदर गायक आहेत. तर काहींचा परिचय होतो, काही जवळ येऊन बोलतात, संपर्कात येतात, त्यांचं लक्षात राहतं. काही मला लांबून पाहतात म्हणून जरा गडबड होते. आणि मी सुद्धा कधी येतोय, एकदाच येतोय, परंतु गेल्या 8-9 दिवसापासून गावी आमच्या पंचक्रोशीचा जो सप्ताह आहे अतिशय सुंदर आहे की नाही. स्वर्गालाही लाजवे आहे की नाही, असा दैदिप्यमान असा हा सुंदर आमच्या खाम पंचक्रोशीचा भव्य दिव्य असा हा 68वा हरिभक्तपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु अलिबागकर महाराज, गुरुनाम गुरु वैकुंठवासी गोपाळ महाराज वाजे, वैकुंठवासी म्हणजे काका धोंडोपंत दादा महाराज यांच्या या कृपाशीर्वादानं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला. श्रीमद भागवत कथा होती, मोठमोठे वक्ते येऊन गेले. हरिभक्तपणाचे गुरुवे डॉक्टर महंत आचार्य शास्त्रीजी महाराजांचंही कीर्तन ते देतच नाही सहसा कीर्तन, पण एक भाग्य आमचं परिसराचं भाग्य, पंचक्रोशीचं भाग्य. कारण का ही जी पंचक्रोशी आहे ही पंचक्रोशी भाग्यवान आहे, याचं कारण फार थोरा मोठ्यांचे पाय या धरणीला लागलेले आहेत, लक्षात घ्या. मुठवली सुद्धा काही सामान्य नाही. इथं हरिभक्तपरायण केशव महाराज आमच्याच गावचे, आणि निकम हरिभक्तपरायण परमपूज्य वैकुंठवासी सखाराम महाराज निकम भाऊ, तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज पाटील बापू. आताच काही 3-4 महिने झाले असतील बापूंचं निधन होऊन या ठिकाणी. आज ती उणीव या ठिकाणी या परिसरात नक्कीच भासते. या थोरा मोठ्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी एक वेगळेपण आपल्या या परिसराला लाभतंय. आणि दुसरं, खरंच आज आमच्या काही भगिनी होत्या, काही मुलं होती, सुंदर दिंडी काढली होती त्यांनी येताना, त्यांच्यासाठी जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काही आमच्या तरुणांनी फटाके वगैरे वाजवले. आणि दुसरं, आत्ता आमचा सप्ताह पार पडला होता, तोच उत्साह आमच्या तरुणांमध्ये आमचे तळवलीचे आहे की नाही सरपंच रवी मरोडे, रवींद्रजी मरोडे, माजी सरपंच रघुनाथजी कोस्तेकर आहेत, गजाननजी आहेत, वासुदेव अजित आहे की नाही, सुरेश आहे, दयाराम आहे, अनिल आहे, राजेंद्र आहेत, ही सगळी मंडळी, वसंतजी आहेत, पांडुरंगजी आहेत, तुमचं
संदीप आहे, पांडुरंग आहे आणि दुसरं पत्रकार या ठिकाणी नंदकुमार मरवडे जे सर आहेत आमचे गावचेच, जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. तसेच श्यामभाऊ लोखंडे आणि म्हस्के साहेब तेही आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. कारण का यांनी सुद्धा आपल्या या सप्ताहाला, या कार्यक्रमाला फार मोठं त्या ठिकाणी प्रचार प्रसाराचं माध्यम खुलं केलं आणि केलं पाहिजे. नाही त्या वाईट गोष्टी आपण त्याचा प्रचार करतोय. आज तुम्ही टी व्ही जर उघडली ना, बघा तुम्ही, चांगलं येतं का? हा सप्ताह टी व्हीवर येईल का? हा कार्यक्रम येईल का? नाही येणार सहसा. मग वाईट गोष्टी, TRP कसा मिळेल. आणि आज सुद्धा लाईव्ह चालू आहे, जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता सुद्धा. तर थोडंसं पंखा इकडे करा, माझ्या तोंडावर येतोय हवा. हा बस बंदच करणार. आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. आबाल तरुण वृद्धांचे सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा, या प्राणप्रतिष्ठेकरता सगळ्यांनी सहयोग केलेला आहे. सगळ्यांच्या सहयोगानं, तसेच आम्हाला सगळ्यांना वाजवणारे आमच्या या परिसराचं भूषण आहे की नाही. काय होतं, ज्यांचं त्यांनाच किंमत कळत नाही, पण जे जाणकार आहेत त्यांना किंमत कळते. आमचे या ठिकाणी मृदंगाचार्य ज्ञानोबा माऊली, किती 4-5 वेळा मी जप केला त्याचा. माऊली आल्या का, माऊली आल्या का, आहे की नाही. आणि आज अदितीताई पण नाही आहेत, अनिकेतजी नाही आहेत, साहेब नाही आहेत, पण त्यांचे PA आज इथं उपस्थित आहेत, आमचे उमेशजी. जरा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा जरा. खरंच ही सगळी मंडळी असली का आनंद वाटतो. आणि आपला हा परिसर, हा जो परिसर आहे आपला भाग्यवान आहे. इथं साधू संतांचे काय लागलेले, पाय लागलेले आहेत माणूस. म्हणून ही पवित्र भूमी आहे. म्हणून एक वेगळं परिवर्तन इथं होऊ शकतं आणि होत आहे, ते दिसतंय इथे. म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अभंग आहे. आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. 2 प्रकारच्या प्राणप्रतिष्ठा आहे, एक चल आणि एक अचल. ही कोणती आहे? अचल आहे. आता ह्या मूर्ती हलवता येणार, पण काही देवींच्या, काही देवतेंच्या मूर्ती त्या हलवाव्या लागतात, आहे की नाही. त्यांची काय निघते, मिरवणूक निघते गावी असं परिसरामध्ये. मग त्या चल मूर्ती, पण ह्या अचल मूर्ती आहे. आणि प्राण प्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ आहे की आता ते पाषाण राहिलेलं नाही. आता ते पाषाण आहे का? काय हिंमत आहे तुमची पाषाण म्हणायची, नाही की नाही. नदी एकदा समुद्राला मिळाली, आता तिला नदी म्हणता येईल का? बोला ना. तसं एकदा जीव शिवाला मिळाला का त्याला जीव म्हणता येईल का? नाही. तसं या दैवतांमध्ये एकदा देवत्व आलं, आता त्याला पाषाण म्हणता कामा नये. इतकं सामर्थ्य याच्यामध्ये. आणि आता उठवलीकर नीट ऐका, तुमची संपूर्ण जिम्मेदारी, तुमच्यावर येणारी जी संकट आहेत, तुमच्यावर येणारी जी अरिष्ट आहेत, त्या सगळ्यांची जिम्मेदारी कोण घेईल? ही देवता घेईल. बरं लक्षात घ्या, फार मोठं सामर्थ्य आहे. आता काही काही महाभाग आहेत ते मानत नाही, पण तुम्ही किती मोठं विज्ञान आज पुढे जाऊ द्या, डॉक्टर्स सुद्धा आज जरी किती हायटेक झालं असेल, सगळी रोबोट ऑपरेशन करत असेल, पण तरी सुद्धा डॉक्टर काय बोलतो, खाली देवाचं मंदिर असतं की नाही, खाली गणपतीचं मंदिर आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्ही मंदिर आहेत का नाही, मूर्ती आहेत का नाही, मूर्ती आहेत, मंदिर आहे. शेवटी डॉक्टर सुद्धा काय म्हणतात, शेवटी कुणाच्या हातात आहे? देवाच्याच हातामध्ये. तसं या सगळ्यांना चालवणारा तो परमात्मा आहे, ती एक शक्ती आहे. हा त्याला कोणी अल्लाह म्हणत असेल, कोणी जिसस म्हणत असेल, कोणी त्याला वेगवेगळी नावं देत असेल, कोणी आत्मा म्हणत असेल, कोणी चैतन्य म्हणत असेल, कोणी ऊर्जा म्हणत असेल, कोणी शक्ती म्हणत असेल. आमच्या साधू संतांनी त्या निर्गुण निराकार परमात्म्याला काय केलं, एका ठिकाणी आणलं, आहे की नाही. अव्यक्त निराकार नाहीच्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, असा अपरिच्छिन्न असणारा व्यापक जो परमात्मा आहे. अहो त्या परमात्म्याचा आता मला सांगा, बोलता येईल का व्यापक परमात्म्याबद्दल काही? नाही बोलता येणार. मग त्याच व्यापक परमात्म्याला आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. लक्षात घ्या, या संतांनी
त्याला त्या चैतन्याला त्या परमात्मा स्वरूपाला एक आलंबनामध्ये आणलं, एक चिन्हामध्ये आणलं, एका मूर्तीच्या स्वरूपामध्ये आणलं. बघा तुम्ही, आपण जर शाळेत आता ही लहान मुलं प्रवेश करतात, केल्यानंतर अक्षराची ओळख म्हणून अ, आ, ई, क, ख, तेव्हा तो अ समजून देण्याकरता पुढे काय काढावं लागतं? अननसाचं काय काढावं लागतं? चित्र काढावं लागतं. अ रे अननसातला, क रे कपातला. जास्त वेळ घेणार नाही बरं, 11च्या पुढं शक्यतोवर जाणार नाही. मला माहित आहे तुम्ही लस्सी प्यालेले आहात, तुमचे चेहरे मला जरा टेन्शन देत आहेत. हा, कुणी शकल काढली ही लस्सीची कोणाष्ट. पण झोपण्याचा अजिबात बिलकुल प्रयत्न करू नका, लक्षात घ्या. आणि जेवढी जेवायला होती तेवढी कीर्तनाला दिसत आलीत, काही सटकलेली दिसत आहेत मला. असो, अ रे अननसातला, क रे कपातला, इंग्लिश मध्ये ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, त्याच्या पुढे बॉल दाखवला जातो. कशासाठी? बी या अक्षराची, अ या अक्षराची ओळख करून घेण्याकरता. एकदा अ कळाला का पुन्हा अननस डोक्यात घेता का तुम्ही? आता कप डोक्यात घेता का तुम्ही? बोला ना. आता कप काय डोक्यात घेण्याची काही गरज नाही ना, लक्षात घ्या. एकदा अची, तसं या परमात्मा स्वरूपाची ओळख झाली ना, मग तुम्हाला देवळात सुद्धा जाण्याची गरज. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं काय बोलता? हो ना. भ्रमेनाहम भ्रमेण त्वं भ्रमेण उपासको जना भ्रमेण ईश्वर भावस्य भ्रममूलमिदं जगत. सगळ्याच्या पुढचं जाऊन सांगतो बरं तुम्ही. बघा लक्षात येतं, हे सगळं भ्रम आहे. तुम्ही आम्ही सुद्धा काय आहे? भ्रम आहे की नाही? आलो एका ठिकाणी, आपण दिसतोय, पाहतो, हे सुद्धा भ्रमच आहे. रज्जूवर सर्पाचं काय? भास आहे. शुक्ती रजताचं काय? भास आहे. ख पुष्प दिसतं ना बरं आकाशामध्ये, ते सुद्धा काय? भास आहे. तसं तुम्ही आम्ही इकडे एकमेकाला पाहतो, हा सुद्धा काय? मी भ्रम आहे. भ्रमेनाहम भ्रमेणत्वम, तुम्ही सुद्धा भ्रम आहे. भ्रममूलमिदं जगत, हे जगत सुद्धा काय? भ्रम आहे. जर लक्षात येत असेल तर अधिकार मोठा केला तर मग नंतर कळेल. आता कळणार नाही तुम्हाला, नाही तर तुम्ही मला म्हणाल महाराजांचं डोकं फिरलंय. लक्षात घ्या, हे सगळं भ्रम आहे. जेव्हा कळेल तेव्हा, जेव्हा आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल तेव्हा हे श्लोक आहे, लक्षात. म्हणून आता जी आहे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? आज आपण त्या देवतेचं इथं आज प्रतिष्ठा केली आहे, प्राण प्रतिष्ठा केली आहे. बीज मंत्र असतात, अम ब्रम ब्लम वम शम सम. आणि या मंत्राद्वारे त्या मूर्तीमध्ये काय केले जातात? ते प्राण, ती देवता. आता दुसरं मुठवलीकरांचं आता जबाबदारी वाढलेली आहे. रोज त्यांचं पूजन आहे, नैमित्तिक कर्म आहेत, ही रोजचं नैवेद्य आहे, आरती आहे, भजन आहे, झालं पाहिजे. जर 3 दिवस तुम्ही पूजा केली नाही तर त्यातलं देवत्व रुसून निघून जातं. आता जिम्मेदारी वाढली बरं, तुम्ही चांगलं बांधलंय, सुंदर बांधलंय, पण त्याचं रोज नित्य पूजन झालं, रोज नैवेद्य झालं पाहिजे. लक्षात घ्या, आरती झाली पाहिजे, रोज झालं पाहिजे, त्याकरता बांधलेलं आहे. आणि जर तुम्ही असं केल्यानंतर त्या देवतेचं तुमच्यावर काय राहील? आशीर्वाद राहील, काही अरिष्ट येणार नाही. तुम्हाला महाराज असं होतं का? बघा, आज अमेरिकेमध्ये सुद्धा मागे आग लागली होती. कुठे? इतकी आग की चांगले चांगले सेलिब्रिटी सोडून गेले होते महाराज, लक्षात घ्या. का? गॉडलेस त्यांनी सांगितलं होतं की गॉड, आमच्या इथं देव नाही. आणि जिथं नीतिमत्ता नाही, सदाचार, आचार, विचार नाही, तिथं ते क्षेत्र. म्यानमारचं बघितलं ना तुम्ही? म्यानमार, बँकॉक, थायलंड, काय परिस्थिती आहे बघितलं? भयंकर परिस्थिती, भयंकर. टीव्हीवर कमी दाखवली जाते, पण साक्षात तिथल्या लोकांशी संपर्क झाल्यावर तुमच्या मला फोन येतात, महाराज भयंकर परिस्थिती आहे. का? तिथं देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ
गाजत से विषयी गोंधळ गाजत से विषयी गोंधळ गाजत से विषयी गोंधळ हे देव धर्म सांधी पडिले सकळ 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 हे देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत से राम देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ देव धर्म सांधी पडिले सकळ खाओ पिओ मौज करो मजा करो कल का किसने देखा नाही महाराज हे त्यांनी दिलंय मला सांगा कोरोनामध्ये नंबर लागला का आपला आहोत ना आपण एकमेकाला पाहतोय आज अस्तित्वाची जाण होते ही त्या परमात्म्यामुळं नाही तो या सृष्टीमध्ये विनाकारण कुणाला ठेवणार नाही लक्षात घ्या बरं आणि दुसरं सांगतो विनाकारण राहू काहीतरी करा महाराज काहीतरी करत राहा बरं कारण का देवाचं वाक्य जे काहीच करत नाही उत्सिदेरु मे लोकान कुर्याम कर्मचे धाम जी कर्म करत नाही त्यांना मी मुळासकट उपटून फेकून देतो म्हणून समाज उपयोगी काहीतरी करा माझी तरुणांना विनंती आहे की या समाजासाठी या देशासाठी देव देसन धर्म पायी प्राण घेतल हाती शूरामी सरदार काय कुणाची भीती या देवासाठी देशासाठी धर्मासाठी आपले प्राण न्योछार करता आले पाहिजेत महाराज त्या जगण्याला अर्थ आहे की नाही या जगण्यावर हम जिएंगे और मरेंगे मरेंगे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे वतन तेरे पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए टाळ्या वाजवा जरा दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचा स्वाभिमान नक्की पाहिजे ज्या परमार्थात आपण राहतो त्या परमार्थावर ज्यांनी दिशा दिल्या आहे की मार्ग दावून गेले दयानिधी संत ते त्या दयानिधी संतांची सुद्धा थोर थोर आपल्यावर काय काय कळतंय महाराज अनंत शास्त्रम बहुलाश्य विद्या अनंत मार्ग आहेत अनंत संप्रदाय आहेत अनंत वेगवेगळे प्रकार आहेत पण नेमका तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोचवणारा जे साधन आहे तो दाखवणारा खरा साधू असतो महाराज कळतंय का बघा माझं बोलणं आहे की नाही ज्ञानोबाराय म्हणतात प्रगटली या गवस्ती अशेष ही मार्ग दिसत एकदा का सूर्य उगवला ना की बघा चौकात तुम्ही उभं राहिलात का आता सगळे मार्ग दिसतात कुठं जायचंय तुमचं तुम्ही ठरवा
तसं आज तरुण मुलं जी पाहतोय, काही मुली पाहतो, कोणतं करिअर करावं याच्याबद्दल काय आहेत ते साशंक आहे की नाही. मार्ग दाखवणारा वाटाड्या, गॉडफादर आपण त्याला म्हणतो, एक कोणीतरी त्यांना भेटला पाहिजे. आणि नक्कीच मी तुम्हाला त्याही कीर्तनामध्ये सांगितलं होतं आता की परमार्थ जो पाहिजे किंवा तुमचं जीवन जे पाहिजे ते संतांच्या सानिध्यातलं पाहिजे. बघा माझं बोलणं समजतंय का? एकटा नाही, एकट्यानं जमत नाही बरं. काय काय बरेचसे असे गेले